नमस्कार, मी अमोल अशोक काळे. एक कविता घेऊन परत एकदा आपल्या समोर आलेलो आहे. कवितेचं शीर्षक आहे हा आणि तो. हा जिंकत जातो तेव्हा तो अस्वस्थ होतो. हा जिंकत जातो तेव्हा तो अस्वस्थ होतो. हा जेव्हा जेव्हा हरतो तेव्हा तो आनंदित होतो. हा हरतोय हा फक्त त्याचा भास. हा हरतोय हा फक्त त्याचा भास. हा हरतच राहावा हीच त्याची आस. हा हसतमुख आणि शांत, तो मात्र त्वेषाने क्लांत. हा कायम जमिनीवर आणि सगळं घेतो कवेत. हा कायम जमिनीवर आणि सगळं घेतो कवेत. तो मात्र अंतर ठेवून आणि सततच हवेत. हा फारसं बोलत नाही पण बरंच काही सांगून जातो. हा फारसं बोलत नाही पण बरंच काही सांगून जातो. त्याची सतत बडबड पण मूळ मुद्दाच भरकटतो. त्याची सतत बडबड पण मूळ मुद्दाच भरकटतो. याला आवडतो साधेपणा, त्याला प्रिय दिखाऊपणा. याला आवडतो साधेपणा, त्याला प्रिय दिखाऊपणा. याला फार काही दाखवायचं नसतं, त्याला फक्त दाखवायचंच असतं. याला फार काही दाखवायचं नसतं, त्याला फक्त दाखवायचंच असतं. याचा आग्रह प्रत्यक्ष कृती करण्याला. त्याला मात्र आवडतं सगळ्यांना गुंगीत ठेवायला. हा कधी घाबरत नाही. हा कधी घाबरत नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीला तोंड देतो. हा कधीही घाबरत नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीला तोंड देतो. त्याने तोंडावर काहीही दाखवलं तरी मनातून घाबरलेला असतो बरं का. त्याने तोंडावर काही दाखवलं तरी मनातून घाबरलेला असतो. चिमटीतल्या मिठापासून तरुणाईच्या व्यासपीठापर्यंत आनंद घेतो हा. चिमटीतल्या मिठापासून तरुणाईच्या व्यासपीठापर्यंत आनंद घेतो हा. तो मात्र राजाचा मुकुट घालून म्हणतो, सतत मलाच पहा. तो मात्र राजाचा मुकुट घालून म्हणतो, सतत मलाच पहा. याच्याशी लोकांची मैत्री जरा उशिरा होते. तो मात्र इथे बाजी मारतो, कारण खोटं पण गोड बोलून सहज फसवता येते. भिंत नसलेल्या शाळेत शिकलेल्यांचा व्यापक असतो दृष्टिकोन. भिंत नसलेल्या शाळेत शिकलेल्यांचा व्यापक असतो दृष्टिकोन. त्यांनाच फरक कळतो हा कोण आणि तो कोण. मला वाटतं काही लोकांना कळलं असेल तो म्हणजे कोण. तो म्हणजे आपल्या नकळत आपल्या बुद्धीचा भावनेचा करत राहतो व्यापार. तो म्हणजे आपल्या नकळत आपल्या बुद्धीचा भावनेचा करत राहतो व्यापार. तो म्हणजे दुसरं कोणी नाही हो, तो आहे अहंकार. मग आता प्रश्न पडला असेल की मग हा म्हणजे कोण. आनंद आणि प्रेमाने ज्याचा जगण्याचा ध्यास. आनंद आणि प्रेमाने ज्याचा जगण्याचा ध्यास आपल्या सर्वांकडेच असायला हवा. हा म्हणजे आत्मविश्वास. हा म्हणजे आपला आत्मविश्वास.